भेंडीची भाजी फक्त लहान मुलांनाच आवडते हे आपल्याला माहीत आहे, पण मोठ्या मंडळींना जर विचारलं भेंडी खायची का, तर ते नाकच मुरडतात आणि नको म्हणतात. मग त्यांनाही जर तुम्हाला भेंडी करून खाऊ घालायची असेल, तर ह्या 2 चटपटीत रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. अगदी न खाणारे सुद्धा आवडीने भेंडी खातील आणि पुढच्या वेळी तुम्हाला स्वतःहून करायला लावतील. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी तुम्हाला जरा कुठे आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे आपण 1 पाव भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे. तर आता आपण ही भेंडी चिरून घेणार आहोत. तर या भेंडीचे आपल्याला काप करायचे आहेत. आज आपण अगदी जेवणासोबत खाण्यासाठी छान कुरकुरीत अशी चटपटीत चवीची भेंडी तयार करणार आहोत. तर सर्वात आधी भेंडीचा जो देठाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे आपली अगदी पटापट भेंडी आपल्याला तिचे काप करता येतील. कमी वेळात आपण तिचे भराभर असे काप तयार करून घेणार आहोत. तर सुरुवातीचा आणि शेवटचा हा थोडासा भाग मी काढून घेतलेला आहे भेंडीचा. आणि आता बघा आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे. तर आता या भेंडीचे आपण 2-3 भाग करणार आहोत आणि मग व्यवस्थित अशी भेंडी आपण कट करून घेणार आहोत. तर बघा असे मी यातले 2 भाग करून घेणार आहे आता. आणि व्यवस्थित भेंडी आपल्याला 5-6 भेंडी एकसारख्या अशा चॉपिंग पॅडवर लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे एकसारख्या तुम्हाला एकाच वेळी 5 ते 6 भेंडी कट करता येतील. तर इथे दाखवते व्हिडिओ त्या पद्धतीने करून घ्यायच्या कट. तर अशा बघा व्यवस्थित आपल्याला अगदी छोटे छोटे बोटाच्या पेरा इतके काप तयार करून घ्यायचे आहेत भेंडीचे. तर एकसारखे असे पूर्ण आपल्याला तयार करून घेऊया भेंडीचे काप. आणि नंतर मग आपण छान चटपटीत चवीची कुरकुरीत अशी भेंडी तयार करणार आहोत. भेंडी जास्त पातळ तिचे काप करायचे नाही, कारण हलकेशी जाड भेंडी आपल्याला ठेवायची आहे. त्यामुळे भेंडीचे काप जे आहेत ते बराच वेळ छान कुरकुरीत राहतात आणि खायलाही छान लागतात. बऱ्याचदा आपण बघा मुलांनाही कधी भेंडीची भाजी म्हटलं तर मुलंही अगदी कंटाळून जातात. त्यांनाही आलटून पालटून असं आपण जर भेंडीची भाजी करून खाऊ घातली तर ते खातील. पण नेहमीची तीच ती एकसारख्याच चवीची भाजी जर केली तर मुलंही कंटाळतात खायला. मग असं काही चटपटीत आपण जर मुलांच्या जेवणासोबत खाण्यासाठी त्यांना दिलं करून, तर अगदी मुलंही आवडीने खातात आणि मुलांबरोबर मोठी मंडळीसुद्धा आवडीने खातात. कारण ही लागतेच तितकी छान चवीला आणि अगदी कमी साहित्य कमी वेळात तयार होणारी आहे. आणि तुम्ही ही तयार करून सुद्धा हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे अगदी 5 ते 6 दिवस आरामात ती खाल्ली जाते. तर आता बघा पूर्ण भेंडी जी होती आपली ती कट करून झालेली आहे. आता आपण भेंडीमध्ये काही साहित्य घालून घेणार आहोत आणि बघू शकता भेंडी बघा तुम्ही आपण अशी कट करून घेतलेली आहे. तर आता ही भेंडी आपण एका भांड्यामध्ये आधी काढून घेणार आहोत आणि नंतर मग एक एक साहित्य यामध्ये घालणार आहोत. तर बघा ही अशी भेंडी कट करायची, जास्त पातळ तिचे काप करायचे नाही. तर आता सर्वात आधी यामध्ये बघा आपल्याला घालायचं आहे. तर छान भेंडी तुमची कुरकुरीत तयार व्हावी यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर आता इथे फार जास्त पिठाचाही वापर करायचा नाही आणि 2 चमचे आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत. हलकंसं फक्त पिठांचं कोटिंग यावर तयार व्हायला पाहिजे, पण फार जास्त पीठ असेल तर तुमची भेंडी नरम पडेल. तर आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा इथे चाट मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं काळं मीठ घातलेलं आहे आणि हिंग घालायचा 2 चुटकी. काळ्या मिठामुळे छान चटपटीत अशी चव लागते भेंडीला. आणि हलकंसं बघा पाव चमचा एवढं तिखट, पाव चमचा एवढीच धना पावडर घातलेली आहे आणि 2 चुटकी हळद घातलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान या भेंडीवर एकसारखे असे पसरवून घ्यायचे आहेत. आता बघा तुम्हाला हे पिठं कोरडेच वाटतं आहेत, तर आता तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता, पण हलकंसं पीठ आधी बघा व्यवस्थित आपण लावून घेणार आहोत. पण यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि मिठाला छान मॉइश्चर सुटावं त्यासाठी आपण बघा हलकासा पाण्याचा हबका 1 ते 2 वेळा यावर देणार आहोत. म्हणजे मिठाला छान पाणी सुटेल आणि पीठही हलकेसे ओलसर होतील. म्हणजे आपल्या जी भेंडी आहे त्या भेंडीवर छान पिठांचं कोटिंग तयार होईल. तर बघा परत दुसऱ्यांदा पाण्याचा हबका यावर दिलेला आहे आणि पिठं छान व्यवस्थित असे ओलसर झालेले आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटं तुम्ही जर भेंडी ठेवाल तर बघा छान ती ओलसरपणा तिला येईल. आता ही भेंडी आपल्याला लगेचच तळायला घ्यायची आहे. तर आता इथे बघू शकता एकदा छान तुम्हाला एकत्र करून दाखवते. आणि यापेक्षा जास्त पिठांचा इथे वापर करू नका. 1 पाव भेंडीसाठी फक्त मी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. तर आता बाजूच्याच गॅसवर आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि इथे आपल्याला मोठ्या स्पीडवरच ही भेंडी तळून घ्यायची आहे. तुम्ही गॅसची स्पीड जर कमी केलीत आणि कमी स्पीडवर भेंडी तळलीत तर भेंडी तेलकट होऊ शकते आणि
सुरुवातीला ती कुरकुरीत राहील, पण नंतर ती नरम पडू शकते. त्यासाठी मोठ्या स्पीडवरच गॅसची आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे. तर भेंडीला हलकासा छान असा कुरकुरीतपणा आल्यानंतर ही काढायची आणि वरचे तेलावरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होऊ द्यायचे. बघा भेंडीचा किती छान आवाज येतोय. तर अशी छान भेंडी तळून घ्यायची. तर ऐकलात ना तुम्ही आवाज? अशी छान कुरकुरीत जर भेंडी तुम्ही तळून घेतली तर अगदी तुमची 4 ते 5 दिवस भेंडी तशीच राहते. तर आता राहिलेली आहे कढईतली ती सुद्धा भेंडी काढून घेणार आहोत आपण. आणि इथे तुम्ही बघू शकता आपली जी भेंडी आहे ती छान अशी तळून तयार झालेली आहे. तुम्ही भाताबरोबर किंवा जेवणाबरोबरही तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्हाला जर एखादी भाजी आवडली नसेल तर तुम्ही अशी जेवणातही ही भेंडी घेऊ शकता. सोबत हलकासा फक्त बारीक कांदा यावर कापून घालायचा. इतकी छान लागते. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आता भेंडीचा तुम्हाला दुसरा प्रकार सांगते. तर आता इथे बघा परत मी 1 पाव भेंडी घेतलेली आहे. ही भेंडीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे. बघा देठाचा भाग अगदी सहज तुटतो आहे. अशी कोवळी लुसलुशीत भेंडी घ्यायची. आकाराने जरी मोठी दिसत असली पण ताजी कोवळी अशी ही भेंडी आहे. तर आता ही भेंडी आपण आधी कट करून घेणार आहोत. तर या भेंडीचाही बघा आपण सुरुवातीचा आणि शेवटचा हलकासा भाग मी काढून घेतलेला आहे. आता ही भेंडी कट करत असताना आपण दुसऱ्या पद्धतीने कट करणार आहोत. पण सुरुवातीला असे दोन्हीही भाग काढून घ्यायचे आणि नंतर मग कट करायची. तर आता ही भेंडी बघा आपण घेतलेली आहे आणि हिचे आपल्याला एकाचे 2 भाग करायचे आहेत आणि परत मध्यभागी असा कट द्यायचा आहे. तर असेच आपल्याला भेंडीचे काप तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता, पण मला असेच आवडतात त्यामुळे मी हे कट केलेले आहेत. तर असे मुलांना काही वेगवेगळ्या पद्धतीने आपण तयार करून दिलं तर मुलंही अगदी आवडीने खातात. तर आता पूर्ण भेंडी आपली कट करून झालेली आहे. चला तर मग आता ही भेंडीची भाजी आपण फोडणीला घालणार आहोत. अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे. सर्वात आधी 8 ते 10 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं, त्याचबरोबर पाव चमचा जिरे घेतलेले आहे. आता हे सर्व जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. फार जास्त बारीक करायचं नाही. आता ही भाजी बघा अगदी झटपट होणारी तर आहेच, पण कमी साहित्यामध्ये तसंच जास्तीचे कुठलेही मसाले या भाजीसाठी आपण वापरणार नाही आहोत. तर आता भाजीसाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. तेल इथे चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तेलामध्ये छान फुटल्यानंतर हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत. तर इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता. तर इथे मी 3 हिरव्या मिरचीचे काप तयार करून घेतलेले आहेत. मिरची चवीला तिखट असल्यामुळे कमी घेतलेले आहेत. मिरचीचे काप तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा जास्त आपल्याला असा काळपट करायचा नाही. आपल्याला कांदा हलकासा गुलाबी रंग त्याला येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. राहिलेला जो कांदा आहे तो भेंडीबरोबर शिजला जातो आणखी. तर सुरुवातीला जास्त काळपट कांदा केला तर तो नंतर मग चवीला चांगला लागत नाही. आता यामध्ये 2 चुटकी एवढा हिंग घालायचा आहे आणि हिंगसुद्धा तेलामध्ये छान भाजून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला ठेचलेलं आलं लसूण घालायचं आहे. तर या भाजीसाठी जसं की तुम्हाला सांगितलं मी मसाले जास्तीचे वापरणार नाही आहोत आपण. त्यासाठी लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. कारण लसूणचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान लागतो. आता आलं लसूणसुद्धा तेलामध्ये चांगलं असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण कट करून घेतलेली भेंडी घालून घ्यायची आहे. तर इथे आता भेंडी आपण सर्वात आधी घालून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण एक वाफ काढून घेतल्यानंतर मसाले घालणार आहोत. तर बघा पूर्ण भेंडी आपण इथे घालून घेत आहोत. तर आता ही भेंडी छान एकत्र करून घ्यायची आहे. तसंच मीठसुद्धा आपण भाजीच्या शेवटी इथे घालणार आहोत. तर आता सर्व सुरुवातीला आधी आपण एकत्र करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपण अजिबातही जास्तीचं तेल वापरलेलं नाही, तरीसुद्धा आपली भेंडी अजिबातही चिकट होणार नाही. छान मोकळी सुटसुटीत अशी ही भेंडी तयार होणार आहे. तर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेणार आहोत. गॅसची स्पीड इथे आपल्याला मीडियम करायची आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. तर इथे आता झाकण उघडून बघते. भेंडी बघा छान अशी आपली रंगावरूनच कळते आहे की शिजलेली आहे म्हणून. कारण कोवळी लुसलुशीत अशी ही भेंडी आहे. एका वाफेमध्येच ही भेंडी शिजली जाते. आणि तुम्ही अगदी गॅसची स्पीड कमी करून ही भेंडी शिजवलीत तर मग ती चिकट होते. त्यासाठी इथे गॅसची स्पीड मीडियम ठेवलेली आहे. अधूनमधून एखाद्या वेळी तुम्ही चेक करून बघू शकता. तर आता बघा यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर इथे फार जास्त मसाले न घालता सर्वात आधी फक्त 1 चमचा शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आणि
इथे अगदी 2 चुटकी एवढी हळद घालायची आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी धना पावडर घेतलेली आहे आणि तेवढाच आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर बघा अगदी पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं लाल तिखट घेतलेलं आहे, कारण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर आपण इथे केलेला आहे. हलकीशी फक्त इथे थोडीफार कोथिंबीर चिरलेली घातलेली आहे आणि आता हे सर्व साहित्य छान एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आता हे पूर्ण छान एकत्र करून घेतल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटाची परत आपण वाफ काढून घेणार आहोत. कारण शेंगदाण्याचं कूट जे आहे ते सुद्धा छान त्याला हलकासा कुरकुरीतपणा येतो. त्यासाठी ते आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे आणि कूट शेंगदाण्याचं अजिबातही बारीक वापरायचं नाही भाजीमध्ये. तर बघा आता ही भाजी आपली छान शिजलेली आहे. परत तुम्हाला झाकण उघडून दाखवलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर भाजीला छान अशी चटपटीत चव यावी यासाठी यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे आणि हलकीशी परत थोडी कोथिंबीर घातलेली आहे. या भाजीमध्ये कोथिंबीरचाही जास्त वापर करायचा नाही आणि हे परत छान सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदी चटपटीत चवीची छान सुटसुटीत अजिबातही चिकट नसलेली ही भेंडी तुमची अगदी जेवणासाठी तयार झालेली आहे. तर नक्कीच एकदा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आजच्या ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या, रेसिपी आवडल्या असतील तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.